सर सर यहाँ खुलेआम यहाँ चलो सर, जहाँ सट्टा चालू है बिंदास ओपन में, और कितने बार बताने के बातें बंद नहीं कर रहे सर, झूठी एफआईआर डाली ढकलू नका आम्हाला सर, ओपन मध्ये चालू आहे सर सट्टा, इथे बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होतोय, छत्रपती हे बा सर आम्हाला ढकलताय विनाकारण, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात हे। ऑन ड्युटी पोलीस पण तुम्ही, जनतेचे सेवक आहे सगळे, ढकलण्याचा काही अधिकार नाही तुम्हाला। पुढे पुढे जनतेला बोलण्याचा अधिकार बिलकुल बोलू देत नाही सर, हे बघा आम्हाला मारताय ढकलताय, हातात घेताय, जनतेला बोलू दिलं जात नाही, इथे सर्वांनी बघू शकता। इथे बिलकुल आम्हाला मारायचा प्रयत्न केला जातोय, ढकलाढकली केली जाते जाणून बुजून। बळावर कायदा आणि एडीजीपी साहेब आलेले आहेत, एडीजीपी साहेब आमच्या यांचा लवकरात लवकर निलंबनाचे आदेश काढावेत। एडीजीपी साहेब घटना चालू तरी ते या इथे बरं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय संविधान। बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या बाहेर आपण उभे आहे, एडीजीपी साहेब इथे आलेले आहेत आणि आम्हाला व्हिडिओ काढण्यापासून एडीजीपी साहेब इथे आलेले आहेत, व्हिडिओ काढण्यापासून बंदी केली जाते, आम्हाला धक्काबुक्की केली जाते प्रशासनातर्फे। इथे साहेबांना साधे प्रश्न सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा कसा अपमान केला जातोय, पाठीमागे तुम्ही बघू शकता सर्व पोलीस प्रशासन इथे जमा झालेले आहे आणि आम्हाला नुसतं बोलण्यासाठी सुद्धा इथे बोलू देत नाही सरांची, इथे धक्काबुक्की केली जाते आम्हाला। सर्व प्रशासन म्हणते की आमच्या चुका सांगू नका, आम्ही जे अवैध धंदे करतोय छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समध्ये बिंदास सट्टा चालू देतोय आम्ही, त्याच्यामध्ये कोणाचा वरद असतं हे सगळं सांगण्यासाठी आम्ही एडीजीपी साहेबांना पत्र व्यवहार सुद्धा करणार आहे। हा व्हिडिओ आम्ही सर्वदूर आता एवढा व्हायरल करणार आहे आणि संपूर्ण भारतामध्ये हे समजणार आहे की बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समध्ये कोणाच्या वरद असताना, येथील पीआय साहेबांच्या वरद असतानाच सट्ट्याचा अवैध धंदा चालू आहे, ज्या सट्ट्यामुळे अनेक लोकांनी आत्महत्या सुद्धा केलेली आहे, अनेक बायांच्या मुलांचे घरं उद्ध्वस्त झालेले आहेत आणि अनेक वेळा इथे चाकू लावून सट्ट्याचे दुकान लुटण्याचे प्रकार सुद्धा केलेले आहेत। तुम्ही माझ्या मागे बघू शकता, इथे सर्व पोलीस प्रशासन जमा झालेले आहे आणि आम्हाला बोलण्यापासून वंचित ठेवत होते। सकल हिंदू समाजातर्फे, सर्व भारतीयांतर्फे ही आम्ही प्रशासनाला विनंती करतोय की लवकरात लवकर भुसावळमध्ये चालणारा अवैध सट्ट्याचा व्यापार, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा जो पीआय राहुल वाघ यांच्यातर्फे केला जातोय तो बंद केला पाहिजे, अन्यथा यांच्या बळजबरीची मागणी आम्ही करतोय आणि जर यांच्याकडनं अवैध धंदे बंद होत असतील तर यांनी सरळ खुर्च्या खाली कराव्या आणि सामान्य जनतेला जो त्रास देणं लावला यांनी, जनतेला जे पीडित करतात, पीडितांच्या गोष्टी न ऐकता हे सर्व बंद करायचं। या विरुद्ध अनेक आंदोलनं होतील आणि आम्ही रस्त्यावर बसून आमरण उपोषण सुद्धा करणार आहेत। लवकरात लवकर हा सट्टा गुटखा जर इथला बंद नाही झाला तर आम्ही यांच्या बडतर्फीची मागणी सुद्धा आता एडीजीपी साहेबांकडे जाऊन करणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय संविधान।